सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर माझं काय काम चालू आहे, दळण संपलं आहे, ह्याचं गव्हाचं पीठ संपलं आहे, त्याचं दळण नीट करायचं काम चालू आहे. हे गेल्या वर्षीचे गहू आहेत, एवढं दळण नीट करून झाले, थोडंसं राहिलं आहे. आता म्हटलं आधी दळण निवडावं, कारण काय होतं, ही कुत्र्याची पिल्लं पण आहेत ना, त्यांना पण चपात्या मांजरांना आणि शेळ्यांना खूप वैताग देतात. काय होतं, बाहेर त्यांचं खुराकाचं पोत आहे, ते खायला सारखे बाहेर येतात. आणि ह्या कोंबड्याने पण एकले नको नको केले. काय करतात माहिती आहे का, जातात आणि बाजूच्या रानामध्ये जाऊन त्यांचा गहू करतात. म्हणून आता आम्हाला काय करायचं, कोंबड्यांना पण आहे ना, ती पिल्लांना एक रूम मामाने खूप छान अशी पॅक केली आहे. आणि ह्यांना तर आता आत हाकलते, तिघच आहेत पण एवढे वैताग देत आहेत, खूप वैताग देतात. समोर ट्रॅक्टरचं काम चालू आहे. ह्या रानात जर आम्ही काय लावलं ना, तर कोंबड्या खूप त्रास देणार आहेत. म्हणून आम्ही काय करणार आहे, आता कोंबड्यांना ना आतमध्येच पॅक करून टाकणार आहे. दुसऱ्याचं पण नुकसान करतात. हे बघा, लगेच चालू झालं. मी तिकडे त्यांना शेळ्यांना हे करायला गेले की तोपर्यंत लगेच इकडे आलेले आहेत. तर हे रानाचं शेवट काम राहिलेलं होतं रोटरायचं. आता बोध घालायचे आणि जे काय आपल्याला लावायचं आहे ते लावायचं. त्या आतमध्ये गेल्या होत्या त्यांना हे करायला, कोंबड्यांना खायला टाकायला गेल्यात. आत छोट्या पिल्लांना बाहेर येतात ना, मग त्यांना काहीच खायला नसतं ना. हे बाहेर फिरतात, कमीत कमी ह्यांना खायला तरी असतं, पण त्या आतल्यांना काहीच खायला नाही आहे. ह्यांचं चालू आहे ट्रॅक्टरचं ते समोरचं रान रोटरायचं. आता मी ह्याच्यात काय लावणार आहे हे तुम्हाला तर अजून आमचं काही फिक्स झालं नाही आहे. जेव्हा लावेल ना तेव्हा नक्की सांगेल. चला मी आता पटकन दळण करून घेते, कारण या कोंबड्या मी जोपर्यंत हिथनं उचलत नाही तोपर्यंत सारख्या हे करणार. मला काय करायचं होतं, ते कारल्याची वेल मध्ये मध्ये होते ते सगळे गुंडाळायचे होते. आणि आत्यान मामाचं काय काम चालू आहे, तर ज्वारीमध्ये हरभरा मिक्स झाला आहे, थोडासा हरभरा अजून पेरायचा आम्हाला, कारण जो हरभरा पेरलेला आहे तो काय एवढा जास्त नाही आहे, एवढा पुरत नाही मग वर्षभर. मग डाळ आणि बेसन हे सगळ्या गोष्टी लागतात ना, मग तेवढा पुरणार नाही, म्हणून रिटर्न थोडासा पेरायचा त्याची तयारी चालू आहे. थोडा घरी जो होता तो ज्वारीमध्ये मिक्स होता, ते दोघंजण काय करत बसलेत, काढत बसले त्यातला. आत्या सुपाने पाकडतायत वरचीवर मामा एक एक कासं. ह्या दोघांचं मिळून चालू आहे काम. सगळ्यांच्या खूप छान तुमच्या अशा कमेंट्स असतात की आत्या मामा खूप काम करतात म्हणून. तर कसं असतं, शेती म्हटलं की सगळ्यांना मिळून मिसळूनच कामं करावी लागते. आंबा एका बाजूचा थोडासा राहिलाय खुरपायचा, तेच आम्ही खुरपत होतो. जास्त हा आंबा आत्यानेच एकटीने सगळा खुरपला, कारण मला कसं मग इकडे तिकडे थोडं कामात गुंतलं की मग हे होत नाही. आणि पाखरं केवढी आलीत बघा, खूप पाखरं आलेत. एक बाजू आमची पूर्ण आंब्याची खुरपून झाली आहे. आता लवकरच ह्या ज्या समोर जे रान मागाशी रोटरत होते त्या रानात ज्या काही लावलं ड्रीप वगैरे हाणतात की ह्याचं पण पाणी चालू. त्या दिवशी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही काय केलं, हंड्याने आणून पाणी घातलं. आणि मका बघा केवढी सुंदर उगवली, जी दिसत आहे का हिरवी हिरवी दिसते का, ती सगळी मका आता मोठी झाली की मग खूप छान दिसन. पण बरीचशीच मका डुकरांनी काय केली, खराब केली, खाऊन टाकली. त्याच्यामुळे थोडीशी चार सारे पातळ ही झालेली आहेत. त्या दिवशी तरी आम्ही लावून काढलेत, एका साऱ्यामध्ये बरेचसेच लावलेत. पण कसं आहे, हे डुकरांचा खूप त्रास आहे. वातावरण केवढं सुंदर झालेलं आहे बघा, छान असं मस्त वातावरण. गावाकडचं वातावरण सगळ्यांनाच खूप आवडतं, कारण कसं असतं, मस्त असं पक्ष्यांचा आवाज, खूप छान असं संध्याकाळचं हे झालेलं असतं, झाडं. आणि रानात तर एकच नंबर असतं, कसं ज्वारी हरभरा सगळी झाडं, त्याच्यामुळे एक वेगळं हे असतं, वातावरण असतं. आणि छान असं वारं सुटलेलं असतं, त्याच्यामुळे ना एकदम छान असं वातावरण झालेलं आहे. तर त्या दिवशी आमच्याकडे कोण आलं होतं, तो व्हिडिओ म्हणजे मी अजून चॅनलवर काही हे केलेलं नाही आहे. माझ्याकडे आला होता मामाचा मावस भाऊ, ज्या मावस भावाचं लग्न झाले, तो मावस भाऊ, मोठी वहिनी, छोटी वहिनी सगळेजण आमच्याकडे आले होते. तर का आले होते, हे बघा, ही माझी बाची बघा, गणेश तिला सायकलवर फिरवतोय. आत्यानी छान मग आमच्यासाठी चहा बनवला आहे. त्या दोघांचा खेळ कसा चालू आहे बघा. तिला इतकं गावाला आवडतं ना, खूप गावाला. काय आहे का बघा तिला शाळा वगैरे काही त्याचं टेन्शन नाही. तर आम्हाला जायचं आहे बोरीच्या बागेमध्ये. त्यांना ना रान बघायचं होतं आमच्याकडचं, म्हणजे कसं काय शेतातलं ते सगळं त्यांना दाखवायचं आहे मला, म्हणून ते आले होते. आणि त्या दिवशी मी त्यांना थोडीशी बोरं दिली होती. तर माझ्या वहिनीला आहे ना बोरीची बाग कशी असते हे बघायचं आहे जवळून. कसं असतं, त्यांना माहीत नसतं, पहिल्यांदा बघितलेलं असतं, त्यामुळे खूप असं छान वाटतं. मग आम्ही सगळे असं निघालो. ह्या आमच्या तुरी खूप अशा शेंगा लागल्यात, तुरीला शेंगा काढून उकडायचेत खरं, पण इकडे यायला काही वेळ मिळत नाही तिकडच्या कामामुळे. तर निघालो आहे आम्ही सगळेजण असं छान बोरीच्या ह्याच्यात. आणि हिला बघा चालायचं नाही आहे, नाटक केलं की काहीतरी काटा वगैरे हे होतोय, तर त्याने उचलून घेतलंय गणेशने तिला. रविवार दिवस होता, सुट्टी होती, मग सगळे असं आम्ही निघालो होतो. पोरांना पण सुट्टी होती. आणि परीची ती मैत्रीण पण आली आहे बघा. आणि ही साधी बोर झाडाची, ती पण त्यांनी घेतली खायला. इकडे गहू पेरलेला आहे, भरपूर सारा असा गहू पेरलेला आहे. त्याला पाणी द्यायचं, मामांचं अर्धच पाणी द्यायचं राहिलं आहे. आणि तिथे जिथे जिथे बोराचं झाड दिसेल, जिथे बोरं दिसतील पिकलेली, तिथली तिथली ते घेत जात होते. इथे पण भरपूर असा बोरांचा सडा पडला होता, मग ते पण घेतली आणि निघालो आम्ही तिकडे. जिथे मेन बोरीची बाग आहे, ती मोठी बोरं वगैरे असतात का, तिकडे आम्ही चाललो होतो. तर हे काढून देतात, जी जी पिकलेत ती सगळी बोरं ह्यांना काढून देत आहेत. गणेश तिला मागून घेऊन आलाय बघा. गणेशचा पिछे सोडत नाही ती, कारण तिला चालायचं नाही आहे. मग तिला बरोबर गणेश बकरा घावलेला आहे की तो तिला बरोबर खांद्यावर
पाठीवर असा उचलून घेतोय म्हणून आहे ना ती सोडत नाही. आणि हे आम्ही पोचलो जिथं आम्हाला बोरीची बाग होती तिथं पोचलो, म्हणजे आमच्या भावकीतलीच आहे, बाजूलाच रान आहे ते. आणि ह्या बोरांना वरून कलर बघा, सफरचंद कसं असतं तसा कलर आला. अजून ते म्हणलं की ते पिकलेलं नाही आहे, पिकल्यानंतर ते पूर्ण बोर असं वेगळं बरोबर एकदम जसं सफरचंद असतो तसं दिसतं. तर ह्यांच्या इथे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना एक काहीतरी 3 का 4 जाती त्यांनी बोरीच्या लावलेल्या आहेत. हे बघा किती सुंदर दिसतंय बघा. मग हे असं त्यांना जवळून बघायचं होतं की बोराची झाडं कशी असतात, तोडून असं हाताने एकदम त्याला लाल शेड खूप असा मस्त आलेला होता. तर मग कोणाकोणाला हे बोराची जात माहिती आहे, माझ्या आता नाव लक्षात येत नाही. त्या दिवशी मला ह्यांनी नाव सांगितलं, त्या जे आमच्या सासूबाईच लागतात त्यांनी पण नाव सांगितलं. पण कसं माहिती आहे का, आत्ता जास्त बघा वाटतंय का हे बोर आहे म्हणून, सफरचंद असल्यासारखं दिसतंय का ना छोटं, आणि अजून हे पिकलेलं नाही. ज्याला एकदम लाल कलर आला की बरोबर असं सफरचंदासारखं दिसतं. तर असं सगळे आम्ही इकडे बोरीच्या बागेमध्ये आलो होतो. त्या सांगतायत आम्हाला की इकडे ही जाते तिकडे ती जाते, पण माझ्या काय लक्षात राहिलं नाही. चला आता पुढे जाऊया. आत्ताशी आम्ही सुरुवात केली, गेलो आतमध्ये. तर हे बघा ह्यांचं चालू आहे. यांना अजून म्हणजे समजत नाही कुठलं पिकलंय कुठलं काय. आणि ही तर बोर एवढी गोड आहे. ही जास्त मोठी होत नाही, छोटीच असती, पण ही महाग पण खूप जाती. काहीतरी 100 का 130 रुपये किलोनी ही बोर जाती. एवढा माल लागलाय त्या बोरीला, खूप माल लागलाय. बायका पण आहेत त्यांच्याकडे आज कामाला. आणि तिकडे त्यांचं हे पण चालू आहे. त्या बायका म्हणजे बोरच काढतायत. ही अजून आलेली नाही, ही कच्ची आहे. पण कुठे कुठे जे बोर लागले ते आम्ही काय केलं, खाली जी पडलेली होती बघा, पोरांचं चालू आहे खायचं, वहिनींचं खायचं चालू आहे. आणि त्यांचं पॅक करायचं चालू आहे. हे बॉक्स सगळे ते पॅक करून, हा माल वाटतं कलकत्त्याला जातो, असे छान त्यांनी बॉक्स सगळे पॅक करून ठेवले. तर हे बघा ही अशी ही वेगळीच जाते. ही बरीचशीच म्हणजे म्हणजे काय काय मोठी पण आहे, काय काय छोटी पण आहे. तर ते आम्हाला म्हणत होत्या जा आणि खाली जी पडलेली बोर आहेत ते भरपूर सारी आहेत, तुम्ही हे करा, गोळा करा आणि घ्या. कारण झाडाला इकडच्या जास्त जी छोटी बोर होती ना गोड, तिथे काही जास्त नव्हती. हे बघा सगळीकडे बोर आहेत. तर कशी वाटली बोरीची बाग कमेंट्समध्ये नक्की सांगा. भरपूर सारं बोरीच्या बागेत फिरलो आणि बोरं एवढी खाल्ली की काय मी इकडे कधीच आले नव्हते, कारण कामामुळे वेळच नसतो. त्यामुळे आम्ही फक्त एकदाच गेल्या वर्षी इकडे काम होतं, चालू होतं आमचं रानात, म्हणून एकदा फक्त थोडंच तो एक 5-10 मिनटं आलो आणि घरी गेलतो. पण ह्यांच्यामुळे मी ह्यांची अख्खं शेत बघून घरी चाललेले होते. बोरं तुरी कांदा वगैरे सगळं. बोरीच्या खूप त्यांच्याकडे व्हरायटी आहेत. भरपूर सारी वहिनीने बोरं वगैरे खाल्ली. आणि नेमकं काय झालं, जाताना आम्ही तिकडून गेलो न भिजवलेल्या साऱ्यातनं, आणि येताना भिजवलेल्या साऱ्याच्या बाजूने आलो. आम्ही पुढे पुढे येत होतो, पण ह्या दोन्ही वहिनी चिखलामध्ये फसलेल्या होत्या. आणि ती परी बघा सोबत त्यांच्या. आमच्या नवीन वहिनीचे तर खूप हाल चालू होते, कारण काय झालं होतं, चिखलाने सगळी चप्पल अशी भिजलेली होती बिचारीची. मग तिला इतकी आवड होती की तिला सगळं बघायचं होतं, बोरी तुरीचे हे तिला खूप आवडतं. तरी अजून हरभरा काय आत्ता आलेला नाही आहे. तिला म्हटलं पुढच्या वर्षी तू बरोबर हरभऱ्याच्या टायमिंगच्या वेळेस ये, म्हणजे तुला डाळे वगैरे खायला भेटतील, होरडा हे सगळं. तर हे बघा हे सगळं इथं पण गहू पेरला आहे आम्ही. जरा उशीर झाला ह्या रानात गहू पेरायला, पण काय केलं आहे, भिजवले मामांनी, परत तिकडचं भिजवायचं राहिलेलं आहे. आणि हे दोघं पुढे निघालेत. आणि ह्या पोरींना म्हटलं तुरीच्या शेंगा भरपूर काढा, आपण उकळूयात. ही छकुली आमच्या परीची मैत्रीण, ती पण जी आहे दिदी ती आमच्या मावशीच्या गावातलीच आहे, ती त्यांच्यासोबत आली आहे. आणि केवढ्या तुरी आणि एवढं छान शेंगा भरल्यात, ह्या खूप छान भरल्यात. त्यांना म्हटलं भरपूर काढा, मी तोपर्यंत त्यांना कांदा वगैरे दाखवून येते. पण काय नाही, पोरींनी काय केलं, थोड्याशाच काढल्या, जास्त उकडण्या एवढ्या काढल्या नाही. म्हटलं त्यांनी कच्च्या खाल्ल्या आणि म्हटलं आता ह्याची भाजीच बनवावी, दिवस मावळत चालला होता. तर ह्या मस्त आता तुरीच्या शेंगा एक दिवशी मी तुम्हाला काय करेन, सेपरेट तुरीच्या शेंगा काढून मस्त अशा उकडलेल्या दाखवीन. तर आता आम्ही काय करतो, पुढे जातो, भावाला दाखवायचं आहे मला कांद्याचं वगैरे रान, कांदा आणि गहू दाखवायचं राहिलं. मग आम्ही जाणार घरी. घरी आलो. परत एकदा छान असा सगळ्यांनी चहा घेतला. आणि ह्या तुरीच्या शेंगा बघा एवढ्या पोरींनी आणल्या होत्या, खूप अशा छान भरलेल्या शेंगा आहेत. मग आम्ही काय केलं, ते शेंगा सोलायला सुरुवात केली आहे. आत्यानी मस्त सगळ्यांसाठी चहा बनवला आहे आणि सगळेजण मस्त तुरीच्या शेंगा खात बसलेत. आणि परी आमची मांजराच्या मागे लाकूड घेऊन, गणेशला थोडी भूक लागली, जेवण करतोय. आणि आत्या पण इकडे चहा घेत आहेत. ह्यांना म्हटलं मस्त आपले गावातले गरमागरम वडापाव घेऊन या, सगळेजण आपण मस्त असं छान बसून वडापाव खाऊया. मग येताना यांनी खूप छान असे वडापाव आणले आणि सगळ्यांनी मिळून आम्ही मस्त असं छान वडापाव खाल्ले. तर त्या तुरीच्या शेंगाची मी जे निवडले आहेत त्याची मी भाजी बनवणार आहे. मी त्याचं काय करेन, सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर काय करेन, मी ती आणि आमच्या गावातला स्पेशल शेवचिवडा पण ह्याने आणलेला होता. तर तुरीच्या त्या बियांची मी भाजी कशी बनवली हे तुम्हाला मी त्याचा सेपरेट व्हिडिओ दाखवणार आहे. तर हे बघा सोलून झाल्यात. आता काय करायचे, याला सोलून झाल्यानंतर पण थोडंसं मीठ तेल टाकून भाजल्या, त्या पण चवीला खूप छान लागतात. तर मी नक्की काय करेन, तुम्हाला जर ही जी रेसिपी हवी असेल तर मी चॅनलवर नक्की ते टाकेल. आणि खूप सारे शेंगदाणे नंतर ते गेले घरी, खूप अशा शेंगा फोडून घेतलेल्या आहेत आत्याने, शेंगा भाजल्यात. आणि इकडे यांचं काय चालू आहे बघा,
ते मी पोतं जवळ घेतले तर त्या दोघांची मस्ती चालू आहे त्या पोत्यावर. मग कसा वाटला आज आमचा दिवसभराचा व्हिडिओ ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. बोरीची बाग ते कसं वाटलं ते नक्की सांगा. तर गावालाही अशी मजा असते, खूप छान असं काय 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 बघायला मिळतं. तर आता आम्हाला काय करायचं आहे, लवकरच भुईमुग पेरायचा आहे, त्याची तयारी करायची आहे. मोठ्या मोठ्या शेंगा काढून फोडून ठेवायच्या आहेत, त्याचंच माझी तयारी चालू आहे. म्हणून आज मी भरपूर साऱ्या शेंगा फोडलेल्या आहेत आणि हा काळ्या एवढा मस्ती करतो की त्या लाल्याला झोपून देत नाही आहे. तर मग आमच्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण तुम्ही नक्की सांगा. तर तुमच्या खूप छान अशा कमेंट्स असतात की ताई तुमचं गावाकडचं वातावरण वगैरे. आणि काय झालं होतं आमच्याकडे ना, मागच्या 2-3 दिवसात बिबट्या आला असं सगळं हे झालं होतं. मामा आराम करतायत म्हणजे म्हणत होते लोक. त्याचे पण मी व्हिडिओ चॅनलवर हे केला होता. तर हा बघतोय कसा बघा बसलाय कसा. तर सगळ्यांनी खूप छान अशा कमेंट्स हे केल्या की ताई तुम्ही सगळेजण काळजी घ्या. तर सगळ्याला मनापासून धन्यवाद. आम्ही काळजी म्हणजे रानात राहिल्यामुळे थोडीशी भीती आहे, पण त्यातनं पण आम्ही काय करतोय, काळजी घेतोय. तर आमच्याकडचे हे प्राणी हे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आणि ही बिचारी बघा इकडे ह्यांच्या शेजारी कशी बसली, काय करते, आता थंडी वाजते म्हणून बाजूला बसली आहे आणि काय करते नंतर अशी आहे ना, ते दोघं जवळ यायला लागले मस्ती करायला की त्यांना मारते. चला मग भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये.